जावळ वगैरे आपण ठरवतो एक आणि होतं एक, बरोबर आहे ना. असंच काहीसं ह्या ब्लॉगसाठी झालं होतं. तर ना, नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. जायच्या तयारीत म्हणजे ब्लॉगची सुरुवातच केली होती, पण ना असं काहीसं झालं पुढं जाऊन की ह्याचा आवाज वगैरे सगळं म्यूटच करावं लागलं. तर कारण पुढं मी सांगतेच. तर इथं जायसाठी आम्ही माझे जाऊबाई आणि माझी मैत्रीण असे आम्ही सोबत जाणार होतो. तर त्यामुळे त्यांची वाट बघत माझं तर आवरलं होतं, पण त्यांचं आवरलं नव्हतं. त्यासाठी आम्ही ते वाट बघत थांबलेले. घरातूनच असं आमचं प्लॅनिंग माझं ठरलं होतं की छान असं तिथे गेलं, पूर्ण छान ब्लॉग शूट करायचा वगैरे. तर तसं काहीच झालं नाही का, ते पण पुढे तुम्हाला समजेलच. कारण की तुम्हाला माहिती आहे आपल्या घरचा कार्यक्रम म्हटल्यावर काय वेळच भेटत नाही. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट, जाताना आमचं ठरलं होतं की आपण मस्त महालक्ष्मीला वगैरे सगळ्या तिघीजणी आपण मिळून जाऊ, सगळं करू. पण घरातून जातानाच इतका लेट झाला होता, त्यामुळे काय मला तर जाणं शक्यच झालं नाही. म्हणून ना चला आता पुढे जाऊन ना स्वयंपाकाला काय बनवायचं, म्हणजे मोठं जेवण, कार्यक्रमाचं जेवण होतं ना, त्याला काय बनवायचं हेच तुम्हाला मी इथं सांगते. तर व्हेजमध्ये आहे ना, व्हेज कोल्हापुरी करायचं होतं. त्यात गुलाबजाम होते. गुलाबजाम तर मावशी माझी करून घेऊन येत होती. आणि दुसरी गोष्ट, दाल तडका आणि राईस आणि चपात्या आणि पापड हे होतं. आणि दुसरी गोष्ट, नॉनव्हेज होतं ना, त्याच्यामध्ये मटन, चिकन बिर्याणी. आणि चिकन बिर्याणी तर 10 किलोची मी स्वतः बनवली होती. आणि इतकं जेवण टेस्टी झालं होतं, म्हणजे मी नाही तर सर्वांना आवडलं होतं. तर ते सांगते. आणि दुसरी गोष्ट, रस्सा, चपात्या हे सर्व नॉनव्हेजवाल्यांना पण जेवण होतं. तर खूप सुंदर स्वयंपाक झाला होता. तर इथं आता गाडी पण हे घेऊन आले होते आणि इथं आमचं आवरलं, आम्ही गेलो. तर इथं रस्त्यातच आम्हाला ना भूक लागली होती, म्हणून इथं ह्यांनी वडापाव भजी वगैरे घेतले होते. तेच आम्ही गाडी तिथं बसून खात होतो. तर घरी आलो. घरी आल्यानंतर ना चहा पाणी वगैरे केला आम्ही. आणि त्यांना म्हटलं की तुम्ही जाऊन या महालक्ष्मीला. ह्यांना म्हटलं त्यांना घेऊन जावा, तोपर्यंत आम्ही घरातलं आवरतो. का तर भरपूर स्वयंपाक लोकांचा करायचा होता आणि व्हेज नॉनव्हेज दोन्हीही करायचा होता. त्यामुळे म्हटलं जावा तुम्ही, तोपर्यंत आम्ही घरातलं आवरून घेतो. आल्यावर मम्मीनं बाकीची सर्व चिराचिरी वगैरे करून घेतलं होतं, सर्वच म्हणजे आवरून घेतलं होतं. मी इथं आल्यावर ना जे काही 2-3 शूट मोबाईलमध्ये घेतले असतील तेवढेच. तर तिथून परत ना माझा मोबाईल कुठं होता हेच मला माहीत नव्हतं. का तर आपल्या घरातील कार्यक्रम म्हटल्यावर आपल्यालाच केला. आणि इथं काय आम्ही जेवण म्हणजे भरपूर माणसांचं करायचं होतं, पण इथं ह्यांनी काय आचारी लावलं नव्हतं. तर आम्ही हे दोघं आचारीच होतं. तर इथं खूप लेट म्हणजे खूपच लेट झाला होता. त्यामुळे इथं मम्मीला म्हटले तू जेव, आम्ही सर्वजण करतो. का तर मम्मी ना दिवसभर सर्वच करत होती. तर इथे आहे ना, मी त्याला सगळं मसाला वगैरे सगळं टाकून दिलेलं. तर दादानं इथं हलवायचं वगैरे, म्हणजे माझ्या हाताखाली पूर्ण त्यानं सर्व हलवायचं म्हणजे सगळं कामं करत होता. तर तुम्हाला म्हटलं होतं ना की 2 कार्यक्रम आहेत. तर त्यातलाच माझ्या छोट्या भाचीचं होतं जावळाचा कार्यक्रम. इथं जावळाचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पडला होता. इथं किती बघा नकटू आमची छान छान ॲक्शन, छान छान पोज देत होती. तर इथं ना इथून पुढं काही शूट झालं नाही. तर लगेच जेवण वगैरे पण आवरलं होतं. इथे गडबडीत असा जावळाचा प्रोग्राम आवरून घेतला. इथे सर्वांनी ते आयर वगैरे दिले, गिफ्ट्स वगैरे. लहान मुलगी होती म्हणजे भाची आहे तिला दिले. आणि इथं आता ना मोठ्या भाचीच्या बड्डेचं म्हणजे तिचा 5वा बड्डे होता, म्हणून तिच्या आजीने मोठा घालण्याचं ठरवलं होतं. तर इथं बड्डेचं वगैरे डेकोरेशन वगैरे आम्ही सर्व घरच्या घरी गेलेलो, फक्त मांडवच एवढा बाहेरून घालून घेतलेला. तर हे सर्व शूट ना तिच्या मामा लोकांनी केलं होतं. तर तेच त्यांनी मला दिलं होतं. का तर मला काही वेळच भेटला नव्हता शूट करण्यासाठी. आपल्या घरातील कार्यक्रम म्हटल्यावर काय वेळ भेटतच नसतो. त्यामुळे ना खूप वेळ झाला होता. मग सर्व लोक बाहेरचे वगैरे आलेले, सर्वांना आम्ही जेवायला वगैरे वाढून घेतला. इथं बड्डेचं खूप छान बड्डे झाला. आणि असाच काही आमचा दिवसभर गोंधळात गेला होता. तर चला, कसा वाटला आजचा ब्लॉग आणि कार्यक्रमही कसे आम्ही घरच्या घरीच छान पद्धतीने पाडला हे भी कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्या 2 माझ्या गोंडस भाषा कशा दिसतात हेही सांगायला विसरू नका.